हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण पाहणार आहोत ड्युअल बीम डिटेक्टर सेन्सर. या व्हिडिओमध्ये आपण सेन्सरची कंप्लीट माहिती प्लस त्या सेन्सरचे वर्किंग त्याच्यानंतर कंप्लीट वायरिंग बघणार आहोत. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. या सिस्टीम मध्ये आपल्याला जनरली दोन सेन्सर यूज करावे लागतात. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये एक सेन्सर असतो तो रिसिव्हर असतो. हा इथे रिसिव्हर आहे आणि हा त्याचा मॉडेल नंबर आहे. आणि दुसरा जो असतो तो असतो ट्रान्समीटर. हा ट्रान्समीटर आहे, त्याचा सेम मॉडेल नंबर तोच असतो. जो रिसिव्हरचा असतो तोच ट्रान्समीटरचा असतो. आता हे जे सेन्सर आहे त्याच्यासाठी जो आपल्याला सप्लाय द्यायचा आहे किंवा याचे जे कनेक्शन करायचं आहे, ते कनेक्शन करण्यासाठी जे टर्मिनेशन आहे ते याच्या हे जे डिफ्युजर आहे या डिफ्युजरच्या आतमध्ये दिलेले असतात. हे जे टर्मिनल आहे हे कनेक्शन साठी आपल्याला दिलेले आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ह्याचे जे स्पेसिफिकेशन आहे की हा जो सेन्सर आहे तो किती व्होल्ट वरती ऑपरेट होणार आहे किंवा याच्यामध्ये जे अलार्म साठी किंवा टेम्पर साठी जे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत त्याचे रेटिंग किती असणार आहे ते आपण बघणार आहोत. त्याचे जे डिटेल्स आहेत ते असे साईडला मेन्शन केलेले आहेत. इथे हा कोणता सेन्सर आहे ते मेन्शन केलेलं असतं. जसे की हा रिसिव्हर आहे, याचे जो पॉवर आहे जे DC 12 व्होल्ट ते 24 व्होल्ट पर्यंत आपण सप्लाय देऊ शकतो किंवा AC 12 व्होल्ट ते 18 व्होल्ट सप्लाय देऊ शकतो आपण याला. नंतर याचं जे कॉन्टॅक्ट रेटिंग आहे, जसे की हे जे मी सांगितलं तुम्हाला, जे अलार्म साठी किंवा हे जे टेम्पर साठी जे यूज होणार आहे आपण त्याच्यासाठी, त्याचं जे रेटिंग आहे ते AC किंवा DC 30 व्होल्ट 0.5 अँपिअर मॅक्झिमम आपण देऊ शकतो याच्यावरती. याच्यामध्ये हे इंडिकेशन दिलेले आहेत. जे हे जे पहिले इंडिकेशन आहे जे गुड्स आहे, जसे की समजा आपण याला जे पॉवर आहे इथं आपण 24 व्होल्ट सप्लाय किंवा डीसी डीसी 12 व्होल्ट ते 18 व्होल्ट आपण दिले इथं. त्या त्या कंडिशन मध्ये हा सेन्सर ऑन राहील. ऑन झाल्यानंतर तो गुड कंडिशन मध्ये आहे असं त्या इंडिकेशन वरून मेन्शन होणार आहे. त्याच्यामध्ये जे पहिले इंडिकेशन दिलेले आहे ते गुड साठी दिलेले आहे. म्हणजे की जेव्हा आपण या सेन्सरला इथे सप्लाय देऊ त्या कंडिशन मध्ये आपला सेन्सर गुड वर्किंग कंडिशन मध्ये असणार आहे. त्या टायमिंग मध्ये हे गुड इंडिकेशन ऑन होणार आहे. सेकंड जे आहे ते लेवल साठी दिलेलं आहे. जसं की हा जो आपला रिसिव्हर आहे आणि हा जो दुसरा आहे तो ट्रान्समीटर आहे. या दोन्हीला जेव्हा आपण सिग्नल याची मॅच करू त्या टायमिंग मध्ये हे लेवल इंडिकेशन आपल्याला इंडिकेट करणार आहे. लेवलिंग याची बरोबर झाली की नाही ते इथं आपल्याला समजणार आहे. तिसरं जे इंडिकेशन आहे ते अलार्म साठी आहे. जेव्हा समजा अलार्म आपल्या सेन्सर मध्ये जनरेट झाला किंवा टेम्परचा अलार्म जनरेट झाला, त्या टायमिंग मध्ये फॉल्टी कंडिशन मध्ये आपला हा अलार्म जनरेट होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा सेन्सर आहे तो ट्रान्समीटर आहे. याच्यामध्ये सेम मेन्शन केलेलं असतं. हा ट्रान्समीटर आहे. याचे जे आपण जे पॉवर आहे ते आपल्याला DC 12 व्होल्ट ते 24 व्होल्ट आपण देऊ शकतो किंवा AC 12 व्होल्ट ते 18 व्होल्ट देऊ शकतो. सेम इथं कनेक्शन साठी टर्मिनल दिलेले आहेत. याच्यातले जे पॉवर साठी आहेत ते 1 आणि 2 आहेत आणि जे अलार्म साठी आहेत, जे टेम्पर आहे त्याच्यासाठी 3 आणि 4 दिलेले आहे. हा टेम्पर जो आहे हा म्हणजे हा जेव्हा आपण हे कव्हर किंवा डिफ्युजर हे आहे याच्यावरती आपण बसवतो त्या टाइम मध्ये हा जो कॉन्टॅक्ट आहे, हा जो इथं कॉन्टॅक्ट आहे हा प्रेस होऊन राहतो. हा नो कंडिशन मध्ये राहतो आणि या कंडिशन नुसार आपण जो सिग्नल आपण देणार आहोत त्याच्यामध्ये कनेक्शन मध्ये त्या टाइमला समजा आता हा जो डिफ्युजर आहे हा कोणी काढण्याचा प्रयत्न केला किंवा फोडण्याचा प्रयत्न केला, त्या टायमिंग मध्ये हे डिफ्युजर साइड बाजूला झाला तर याच्यामध्ये हा जो NO कॉन्टॅक्ट आहे तो NC होईल. त्याच्यानंतर सिग्नल आपला जनरेट होईल. नंतर हा जो सिग्नल आहे तो आपला रिसिव्हरला ऍक्टिव्ह होईल आणि अलार्म जनरेट होईल याच्यामध्ये. आता याचे आपण कनेक्शन बघणार आहोत. त्यासाठी आपण आधी ड्रॉइंग वरती समजून घेऊ, त्याच्यानंतर आपण
वायरिंग करणार आहोत. तर मग हा जो रिसिव्हर आहे, तो मी इथे काढलेला आहे. त्याचे जे 7 टर्मिनल आहेत, ते काढून घेतलेले आहेत मी. सप्लायचे 2 आहेत, अलार्मसाठी 3 दिलेले आहेत, टेम्परचे आहेत ते 2 आहेत. सेम ट्रान्समीटर आहे, त्याचेही काढून घेतलेले आहेत, जे 4 आहेत टोटल. जे सप्लायचे आहेत ते 2 आहेत आणि जे टेम्परचे आहेत ते 4 आहेत. सॉरी 2 आहेत. असे टोटली 4 आहेत. आता याच्यामध्ये आपण ड्रॉइंग समजून घेऊयात पहिल्यांदा. आपण हे जे 2 सेन्सर आहेत त्याच्यासाठी आपण 24 व्होल्ट डीसी सप्लाय यूज करणार आहोत. पहिल्यांदा आपण जो रिसिव्हर सेन्सर आहे त्याला आपण 24 व्होल्ट सप्लाय द्यायचा आहे. त्याच्यानंतर सेम जो ट्रान्समीटर आहे त्यालाही आपण 24 व्होल्ट कॉमन सप्लाय दिलेला आहे. त्याच्यानंतर जो अलार्म आहे त्याच्यासाठी आपल्याला 3 टर्मिनल भेटतात. एक आहे त्याच्यामध्ये कॉमन आहे, दुसरा आहे तो एनओ आहे, तिसरा आहे तो एनसी आहे. तर याच्यामध्ये जो कॉमन आहे त्याला आपण 24 व्होल्ट पॉझिटिव्ह सप्लाय आणून कॉमन द्यायचा आहे. त्यानंतर अलार्मसाठी आपल्याला 3 टर्मिनल दिलेले आहेत, जे 3, 4 आणि 5 आहेत. याच्यामध्ये एक कॉमन आहे, एक एनओ आहे, एक एनसी आहे. आता जो आपण बझर यूज केलेला आहे तो 24 व्होल्ट डीसी सप्लायवरती ऑपरेट होणार आहे. त्यासाठी आपण एक कॉमन निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे याला आणि जो पॉझिटिव्ह सप्लाय आहे तो आपल्याला लॉजिक मधून घ्यायचा आहे. लॉजिक म्हणजे आपण हे आता कंट्रोल करणार आहे त्याच्यामधून. आता इथे आपल्याला बदल आहे त्याच्यासाठी 24 व्होल्ट पॉझिटिव्ह सप्लाय लागणार आहे. आता जो आपला सेन्सर आहे त्यालाही आपला 24 व्होल्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे आपण हा इथूनच लुपिंग मारून कॉमनला देणार आहोत. त्याच्यानंतर आता हा ऑपरेट कसा होणार आहे, ज्या कंडिशन मध्ये हा जो सिग्नल आहे तो ब्रेक होईल. ब्रेक झाल्यानंतर हा जो एनओ आहे तो एनओचा एनसी होईल. म्हणजे हा सप्लाय आता इथं स्टॉप आहे ऑन कंडिशन मध्ये, म्हणजे विदाउट फॉल्टी कंडिशन मध्ये आता आहे तिथे सप्लाय स्टॉप आहे. ज्या टायमिंग मध्ये हा सिग्नल कट होईल आणि फॉल्टी कंडिशन तयार होईल त्या कंडिशन मध्ये हा एनओ आहे तो एनसी होईल. त्या कंडिशन मध्ये हा जो स्टॉप असलेला सप्लाय आहे तो इथून एनसी मधून बजरला जाणार आहे आणि आपला अलार्म जनरेट होणार आहे. आपण ड्रॉइंग नुसार कनेक्शन करून घेतलेले आहेत. सप्लायसाठी आपण पॉझिटिव्ह साठी येलो कलरची वायर यूज केलेली आहे. ही येलो कलरची वायर आहे आणि निगेटिव्ह साठी ब्लॅक कलरची वायर यूज केलेली आहे. सेम ड्रॉइंग नुसार सप्लायसाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे आपण इथे. आणि हा जो लुपिंग आहे 24 व्होल्ट कॉमनचा तो लूप टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा जो एनओ आहे याच्यामधून एक वायर सिग्नल साठी काढलेला आहे जो की बजरला जाणार आहे आणि हा जो बजरचा निगेटिव्हची वायर आहे ती डायरेक्ट आपण एसएमपीएस मधून दिलेला आहे. हा निगेटिव्हची वायर एसएमपीएस मधून आलेली आहे डायरेक्ट बजर मध्ये. सेम ट्रान्समीटरचा जो सेन्सर आहे त्यालाही सप्लाय आपण दिलेला आहे जो 24 व्होल्ट डीसी आहे. तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे, बघू शकतो तुम्ही. आता आपण याला रन करून पाहू. रन थोडं साईडला ठेवू. आता हा रन करण्यासाठी आधी आपल्याला याला सेट करावं लागणार आहे. त्यामध्ये जे लेवल आहे याच्यातून जे सिग्नल निघणार आहे तो या ट्रान्समीटर आणि रिसिव्ह या दोन्हींना तो मॅच करायचा आहे. त्याच्यानंतर हा बोर्ड कंडिशन मध्ये राहील. आता आपण सेन्सर ऑन करूया. आता आपला ऑन कंडिशन मध्ये आलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपला गुडचा सिग्नल लागलेला आहे, नंतर लेवलचा सिग्नल लागलेला आहे. म्हणजे आता लेवल आपली ओके आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, समजा याच्यामध्ये डिस्टर्बन्स आला की आपला बजर आहे तो ऑन कंडिशन मध्ये राहणार आहे. आता मी याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करतो. हा डिस्टर्बन्स क्रिएट झाला, त्यानंतर बजर ऑन राहणार आहे.
अशा प्रकारे हा ड्युअल बीम सेन्सर ऑपरेट होतो. थँक यू.